राम राम. शोभा ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगल्या आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, वरतून आले चिमण्यांना दाणे वगैरे टाकून सूर्यनारायणाला पाणी भरून आले. तर म्हटलं आता ना भरपूर दिवसापासून ना रेसिपीचा वगैरे काही ब्लॉग घेतला नाही आहे. तर आता बनवायची मला छान मस्त शिमला मिरची शेंगदाण्याचं कुडं घालून बनवायची. मॅगी मसाला टाकायचा, टमाटर लसूण जिरं, खूप छान होती. आणि भाजीपाला काही आणलेलं नाही आहे. काल जायचं होतं मला भाजीपाला आणायला, रविवार होता काल, पण मग ना टाईम नव्हता आणि मला घेऊन जायला कोणी नव्हतं भाजीपाला आणायला. तर बघा बघा किती नासोड आहे आमच्या घरामध्ये. त्या दिवशी परवा दिवशी एकादशी त्या दिवशी साबुदाणा भिजू घातला एवढा मोठा, आणि नंतर करीन म्हणतात, नंतर टाईमच भेटला नाही. आता जर चांगला असलं तर आता कर भरून ठेवायचं आहे भरण्या वगैरे. आणि आमचं कसं आता दुकान पडतं, मग त्याच्यामुळं ना काय महिन्याचा किराणा नाही राहत. जसं लागेल तसं दुकानातून आणायचं संध्याकाळी. त्याच्यामुळं भरण्या भरायला मी काय भरावं असा प्रश्न नाही. आणि ज्या महिन्याचा किराणा राहतो ते आणून कसं महिन्याचं भरून ठेवते. आता आमचं कसं दुकानात असल्यामुळं ना आणायचं संध्याकाळी जे लागेल ते वस्तू. हे भरण्या तुम्हाला मी सांगते खूप छान भरण्या आता बघू शकते. सोसायटीतल्या बायांना खूप आवडल्या. त्यामुळे खूप छान आहे. साफसफाई करायची जरी असली तर असं स्टँडवर तो आवडून आपण याच्याकडून साफसफाई करून घेऊ शकतो. तर मी आज साफसफाई करून घेतली, पूर्ण किचन वाटा वगैरे सगळं आवरून घेतला, धुवून घेतला चकाचक. ती माझ्याकडे मुलगी येते ना, तिला मी वरे राहत होते तेव्हा ना किचन वाटा दिलेला होता मी धुवायला. किचन वाटा, भांडे लावायचे, कपड्यांच्या गळ्या घालायच्या. पण मग आता घर मोठं झालं, तिला फरची पुसायला भांडे घासायलाच 1 तास लागतं. आणि वरे राहते तेव्हा छोटं होतं, तर मग तिथली एवढाच किचन वाटा होता छोटा, तर ती धुवायची. तर मग आता मीच धुते. आणि ती काय करायची, वरचे हात फिरवायचे असं पाणी टाकायचे बडाबडा बडाबडा गॅसला. मग हे ना पाणी टाकून टाकून नाही खराब झालं होतं. हे आणलं नाही ते बघा, हे पितळाचं आणलं. तिला म्हटलं मी दूध जाईन त्याला तेव्हापासून नुसतं सारखं चालेल मैत्रीण मी हे धुते. तर इकडं आता अजून लावायचं राहिले. बघू शकता बघा, इकडं लावले काय लोणच्याची भरणी आहे. हे ना दुकानाचं ते आता त्याच्यात मसाला होता त्याच्यात आणलेला आमच्या घरसाठी, ते उरलेला थोडा तेजपत्ता वगैरे. आता भरून ठेवते कसं तरी बघू शकते. असं दिसून आहे तुम्हाला, असं दिसून तेजपत्ता वगैरे. इकडून खिडकी असं इकडं इथं किचनमध्ये उभं राहिले का इथं, तर मग अशी खिडकी तिकडून हवा येते बघा, बघू शकता. इकडं आता हे माठ ठेवलं आहे मी इथं मस्त छान माठात पाणी. आणि ह्या माठातलं पाणी इतकं गार राहते खूप छान. आणि मला हे वगैरे लागतं, कारण घे गिलास घाल बचकन ते नाही आवडत, म्हणून मग मी वगैरे ठेवलेलं. आता इथं ना खिडकी नाही आहे, इथं खिडकी असते तर खूप भारी काम झालं असतं. कारण कसं हे गेलं असतं निघून सगळी वाफ वगैरे स्वयंपाकाची. आता इकडून खिडकी येते. मला चिमणी बसवायची होती, पण चिमणीचा पाईप असा खूप मोठा आला असता. बघू मागं मोरी बसून घेऊ, पण खाली राहायला यायचं होतं, त्याच्यामुळे मग पटापटा कामं करून घेतले. तर हे असं आहे माझं किचन. खूप मोठं किचन आहे मैत्रिणींना, आणि खूप छान. जसं म्हटलं तसं मला व्हिडिओ पण घेता येतील, जसं म्हटलं तसं सगळं काही. आता फ्रीज बघा, फ्रीज आलं. आता भाजीपाला आणलेला नाही आहे, थोडा होता माझ्याकडं पहिला. मिरच्या होत्या काही, गाजर होते काही, आणि कढीपत्ता त्या बाईने दिलेला होता आमच्या शेजाऱ्यावरच्या 3ऱ्या मधल्या राहतात त्यांनी. आता बघू शकता फ्रीजचं पण तुम्हाला मी दाखवते, कप्पे वगैरे असे. तर बघा, हे बघा, तर सगळं नवीन आणलं मैत्रीण. घरामध्ये काहीच असं ठेवलं नाही मी, जुनी वस्तू काही नाही. मला माहीत होतं त्याच्यामुळे मी नाही फ्रीज घेतलेलंच नव्हतं अगोदर. प्लॅन होता जेव्हा माझं स्वतःचं घर होईल ना, त्या घरात गेल्यावरच नवीन मी फ्रीज वगैरे आणेल. पंखे वगैरे सगळं नवीन बसवलं, सगळं. म्हणजे हे बघा, ही पंखा आता ही जुनी घडी आहे. आता ही म्हणजे चांगल्यातलीच होती माझी, पहिली वरची होती ती बसवली इथं. आता इथं राधाकृष्णाची एक मूर्ती बसवणार आहे आज, फ्रेम बसवणार आहे आज, येणार आहे फ्रेमवाला बसवणारा. तर हे सगळं असं करून घेतलं. आता कपाट माझे ना जुने होते मैत्रिणींना, तुम्हाला मी सांगते. तर त्याच्यामुळं ना मी आता काही कपाट बनवले नाही, चांगलेच आहे, थोडे दिवस राहू. बघू शकते बघा ही साड्या. मला खूप साड्यांची हौस होती, खूप खूप म्हणजे. आणि मी सगळी हौस पूर्ण करून घेतली मैत्रिणींना, एक ना एक असं काहीच नाही राहिली हौस. म्हणजे प्रत्येक साडीची हौस करून घेतली. जी साडी आवडून ती साडी घ्यायची मी, जी साडी आवडून ती साडी घ्यायची मी. तर सगळी हौस झाली, न्यूज झाली. तर चला ठीक आहे मैत्रिणींना, आता ना आपण स्वयंपाक नाही, आधी मी ना कपडे धुते, चादर वगैरे हळूहळू रोज तो थोडं थोडं धुवून टाकते.
पांघरायचे वगैरे. आणि पावसाळ्याचं कसं कपडे बी खूप घाण होते, हिवाळ्याचं पावसाळ्याचं उन्हाळ्याचं एवढं होत नाहीत. आणि तर चला ठीक आहे, आता मी नाही या चादर वगैरे बघा पडले आहे. हे फिल्टर आहे, आता हे फिल्टर बघू विकून टाकू, कोणी घेत असेल तर. छानच आहे माझं जुनं. नवीन मी सगळं नवीन केलं घरामध्ये, सगळं म्हणजे सगळं. असं मला ना काहीच ठेवायचं नव्हतं. फिल्टर बसवलं, फ्रीज आणलं, पंखे, सगळं काही. तर चला ठीक आहे. चला मैत्रीण, छान अशा खळखळ धुवून घेतल्या मस्त रगी. मशीनमध्ये एवढ्या भारी निघत नाहीत, मशीन आहे पण ती पण फिट करायची राहिली. तर आता वाळून पण जातील, ऊन पण छान पडलंय, वारं आहे. तर चला चला मैत्रीण, आले खाली मी आता स्वयंपाक करणार, उशीर झाला. आणि स्टीलची कढई त्या दिवशी मला वास्तुशांतीला आली गिफ्टमध्ये. तर चला ह्याच्यात भाजी करून बघते. आज शिमला मिरचीला काय काय टाकलं, जिरं टाकायचं, लसूण टाकायचा, मॅगी मसाला टाकायचा, टमाटर टाकायचं, लाल मिरची पावडर, हळद वगैरे छान मस्त शेंगदाण्याचं कूट घालून इतकी भारी होती शिमला मिरची मैत्रिणींनो. तर आता मी काय करणार, एक साईडला ना वरण टाकून देणार. सुक्या भाज्या आमच्या घरात दोघांना आवडत नाहीत, त्या दोघा बापल्याकडं पातळच भाज्या लागतात. तर मग भाज्या काय काय करावं हा बी प्रश्न पडतो ना. तर मग थोडी ती झाली ना तर मग छान जेवण पण होतं. त्याच्याला छान मस्त झाली, झाकून ठेवायची, वाफेवर शिमला मिरची होऊन जाती. आता इकडं वरण पण झाले, वरणाला फोडणी देणार मी मस्त. वरणाला टमाटर नव्हतं, कोथिंबीर नव्हती, पण जे आहे ते त्याच्यामध्ये. तर चला मैत्रिणींनो, आजचा माझा स्वयंपाकाचा हा असा बेत होता जेवणाचा. कामं जास्त झाल्यामुळं वेळेवर जेवणं भेटणार, काही करून खायला भेटणार नवजण मैत्रिणींनो. ज्याला काम राहतं ना त्यालाच माहिती राहतं, आणि ज्याला नाही राहत त्याचं काही नसतं. त्याला असं वाटतं काय काम राहील, काम काय राहील. पण माझ्या मागं खूप कामं राहतात मैत्रिणींनो. आता काय सांगू बघा, छान मस्त फोडणी दिली. तर बघू शकत्या लाल मिरची पावडरचं वरण. इकडं ना पिवळं करते, तर आम्ही लाल मिरची पावडरचं वरण करतो. दीपकला अजिबात पिवळं आवडत नाही, त्याला लाल मिरची पावडरचंच वरण आवडतं. तरी टमाटर नाही, कोथिंबीर नाही, कढीपत्ता वगैरे घालून छान मस्त फोडणी दिली. चला मैत्रीण, पडले होते जराशी, खूप थकले. सामान लावून कपडे धुवून तुम्हाला मी सांगते, एक ना एक कपडा धुते, एक ना एक धुतला का लगेच कपाटात ठेवून देते, लगेच इकडे तिकडे ठेवून देते. तर इतके पाय दुखायला लागले तर मी तुम्हाला सांगते. तर आता ना चहा घेते. दुकानातून फोन आला मला, ऑर्डर द्यायची बालाजीच्या कुरकुऱ्यांची. तर तुम्हाला वाटलं ना मलाच ऑर्डर वगैरे द्यावा लागते, सगळं मला दुकानाचं बघावं लागतं. आता घरचं बघावं, दुकानाचं बघावं, एवढे कामं करून आता नुसते हाडं असे ठिसूळ झाले. आता काही कामं होईना झाले तर तरी कामं करावंच लागायले. तर मैत्रिणी, आता चहा करू, पटकन पिऊ, दुकानाकडे जाऊ, ऑर्डर देऊ. कपडे पडलेले तसेच राहिले, तर वरती ते बेडशीट वगैरे धुवून टाकले होते तसेच, ते आता आणावं लागतील काढून. चला मैत्रिणी, आले बघा दुकानामध्ये. मी आता ना भाजीपाला घ्यायला जायचं होतं, पण दीपकनं गावात गेलं आहे. तर आल्यावर मी जाईल भाजीपाला घ्यायला. आज छान मस्त भाजीपाला आला, असं पाऊस असल्यामुळं भाजीपाला येत नाही. तर आता आपण दुकानात बसले. त्या दुकानाची माहिती देते मी तुम्हाला थोडीशी. ही दुकान मी सांगते, 40,000 उभी केलेली होती 2016मध्ये. 40,000 माझ्याकडं माल भरायसुद्धा पैसे नव्हते. तर मी एका गटाचे पैसे उचललेले होते, त्या गटाचे पैसे उचलून माल भरला होता. पण कोणापुढे हात नाही पसरला, कोणाला 1 रुपयासुद्धा नाही मागितला, की मागायचं पण नाही कोणाला. काय द्यायचं? बारीक रव्याचं पाकिट किती? 1 किलो दे, ते लाल पाकिट. तर तुम्हाला मी सांगते, पैसे 1 रुपयासुद्धा कोणाला मागायचं नाही. आपण स्वतःच्या पायावर, स्वतःच्या हिमतीवर सगळं उभं करायचं. आणि आपण आपल्या नाही ते मैदा आहे. कारण तुम्हाला मी सांगते, कुठलंही काम करायचं असलं तर मनापासून करायचं आणि त्याला वेळ द्यायचा. आपला वेळ वाया नाही घालायचा, इकडे तिकडे वेळ नाही द्यायचा, वेळेची किंमत करायची. आणि जगाकडे लक्ष द्यायचं नाही, जे काय म्हणेल त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. कोणी आपल्याला आणून देत नाही खायला प्यायला, आपण फक्त करून दाखवायचं. माझं मत असं आहे. तर मी तुम्हाला सांगते, ही दुकान 40,000 उभी केली होती. तर आज एवढी दुकान केली. माझ्याकडं बघून काहींना मुलींना प्रेरणा भेटती आहे. एक मुलगी आहे आमच्या शेजारी राहत होती, दही दे लहान का मोठा, 30वाला दे, राजांचं दही. तर ती मला ती लहानपणापासून बघायची. तर तिला माझ्याकडे बघून सुद्धा प्रेरणा भेटली, की ती म्हणे मावशी तुम्ही दुकान टाकली असं तसं. तर म्हटलं हो. तर म्हणे मला पण दुकान टाकायची आहे. तर तिनं पण दुकान टाकली आणि मला दुकान टाकल्यावर फोन केला. माझ्याकडून आयडिया घेतली अगोदर,
दुकान टाकलं फोन केला मला तिनं. तशी मी दुकान टाकायच्या अगोदर कोणाकडून आयडियासुद्धा घेतली नाही, कोणाची उपकारसुद्धा करून घेतली नाही, उपकारसुद्धा करून घ्यायचे नाही. नंतर ते लोक म्हणतात की आमच्याकडून असं घेतलं, आमच्याकडून ते घेतलं, आम्ही तुम्हाला आयडिया दिली. त्याच्यामुळं जे करायचं ते आपण स्वतः करायचं आणि कोणाचे उपकार करून घ्यायचे नाही, कोणाची काय म्हणते तसं काहीच घ्यायचं नाही कोणाकडून. काय हिशोब करू का? बरं झालं, एकच मिनिट. चला मैत्रीण, भाजीपाला घ्यायला आले बाजारामध्ये, पण भाजीपाला काही दिसाना झालाय पावसामुळं, नसना आला. प्रत्येक वेळेस उशीर होत होता तेव्हा भाजीपाला राहायचा, पण आज लवकर आलेत, आज भाजीपाला नाही. आणि पालक बघते मैत्रीण, तर पालक काही दिसाना झालाय पावसाळ्याचा, आता पालक येत नाही. असं मी हप्त्यातून एकदा दोनदा रक्तवाढीसाठी पालकाचा ज्यूस करून पित राहते. तर चला ठीक आहे, पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे, शरीरासाठी चांगल्या राहते. आता मैत्रिणींनो गावाला पार्लेजी दे. इथं होते ना पुसायचे कपडे. बेसन पाऊस. चला मैत्रिणींनो, भाजीपाला घेऊन आले. आता इथं मी लिस्ट बनवते दुकानातला काय काय माल संपलेला आहे, त्याची भरपूर दिवसापासून माल संपलेला आहे. पण माझं आता एवढ्यामध्ये तुम्ही बघताना लक्षच नाही दुकानाकडं. तर आता मला पूर्ण लक्ष द्यावं लागेल दुकानाकडं. गिऱ्हाईक खूप वापस जाऊ लागले आणि माझं कसं आहे, माझी एकच तळमळ राहते की माझ्या दुकानातून गिऱ्हाईक वापस नाही गेले पाहिजे. आणि सगळ्याला माहिती आहे की ह्या दुकानामध्ये एक ना एक वस्तू भेटते, सगळ्या वस्तू भेटत येतात. तर मग ही मॅनेजमेंट सगळी माझ्याकडे राहते मैत्रिणींनो. काय आणायचं, काय मागवायचं, काय नाही मागवायचं, सगळं बारीक निरीक वस्तू राहते, ते सगळं बघून घ्यावं लागतं. आणि माझी एकच तळमळ राहते की दुकानातून गिऱ्हाईक वापस नाही गेलं पाहिजे. गिऱ्हाईक जर आलं तर गिऱ्हाईकाला सगळ्या वस्तू भेटल्या पाहिजे मैत्रिणींनो. तर चला ठीक आहे. आणि यूट्यूब चॅनलपासून तर अजूनच माझं दुर्लक्ष झालं आहे, कारण यूट्यूब चॅनलला सुद्धा खूप वेळ द्यावा लागतं. तसं मी किराण्याला सुद्धा एवढा वेळ दिला, 12-12 घंटे दुकानाला वेळ दिला, तेव्हा कुठे एवढी दुकान झाली. आणि दुकानानं मला भरभरून फळ दिलं. म्हणतात ना, कष्टाचं फळ भेटतं, तर भरपूर भेटलं मैत्रिणीनं. फळ कष्ट करत केले पाहिजे. मी कष्टावर विश्वास ठेवते, कर्मावर, चांगल्या कर्मावर विश्वास ठेवते. तर चला ठीक आहे, आता इथं लिस्ट करून घेते काय संपले काय नाही. तर चला बघू पुढं. पहिलं आता फ्रेश होणार मी. आलं का दुकानातून आलं का पहिले फ्रेश होते, चेंज करून घेत राहते. त्याच्यानंतर मग आता मी स्वयंपाकाला लागते. पनीर बनवायचं आणि शेंगदाण्याची चटणी, दीपकला शेंगदाण्याची चटणी आवडती आहे. तर त्याच्यामध्ये आता मिक्सर नाही मिरच्या काढायला, तर खलबत्त्यातच कुटावं लागतील. तर रुपयाला एवढा भाजीपाला महाग होता. हा गड्डा कोबीच्या गड्ड्यावर 30 रुपयाला भेटलाय. हे शेंगाची शेंगा 20ला, शेपूची भाजी 30ला आणि भेंड्या पण 20 रुपये पावशे. फक्त टमाटे भेटले 20चे अर्धा आणि काकडी 20ची अर्धा आणि 15 रुपयाच्या हिरे मिरच्या पावशे, 10 रुपयाचे लिंबू. हे असं भाजीपाला आणल्यानंतर एवढा महाग भेटला. आज खूप भाजीपाला महाग होता, खूप म्हणजे खूप. 10 रुपयाचा फ्लावरचा गड्डा 30 रुपयाला भेटला. आणि शेपूची भाजी होती, इतके लोक तुटून पडले होते, विचारूच नका. तर चला ठीक आहे मित्रांनो, असा भाजीपाला आणला. लिंब छान भेटले 10 रुपयाचे 4 मस्त. मला लिंब लागतच राहते, तर कायम मी पाणी पितलं राहते, लिंबू पाणी चांगलं राहतं पिलेलं. चला ठीक आहे मैत्रिणींना, व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमच्यापर्यंत माझे असेच नवीन व्हिडिओ टाकत जाईन. मला नक्की कमेंट करून सांगा जर मैत्रिणींनो. शुभरात्री सगळ्यांना. राम राम.